नमस्कार, रोहिणीज किचनमध्ये आपलं खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण करणार आहे मँगो प्रीमिक्स. वर्षभर टिकणार असं हे मँगो प्रीमिक्स आपण करणार आहोत. मुलांना वर्षभर आंबा खाण्याची एक इच्छा होते, तर तेव्हा आपण हे आंबा सरबत करून देऊ शकतो. तर आता आपण पाहू शकता की मी इथे 2 आंबे घेतलेले आहेत आणि ते जे आंबे आहेत तर त्याचे जे गर आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे. सुरुवातीला आपण अशा पद्धतीने त्याचे हे जे पार्ट आहे तो काढून घेतलेला आहे आणि मग आपण सोलून त्याचा जो आतला गर आहे तो एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे. हा जो आंबा आहे त्याचं साल काढून घेतलेले आहे आणि त्याचा जो गर आहे तो आपण असं चमच्याने काढून घ्यायचा आहे. तर आता आपण पाहू शकता की अशा पद्धतीने आपण हा चमच्याने असा गर काढून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपला हा गर निघालेला आहे आणि आता हा आपण गर जो आहे तो मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे. आता आपण पाहू शकतो की विदाऊट वॉटर म्हणजे अगदी काहीच न वापरता हा मस्त असा आंब्याचा गर जो आहे तो आपण मिक्सरला फिरवून घेतलेला आहे. खूप छान असा पेस्ट झालेली आहे. आता आपण मगाशी जे भांडं होतं त्यामध्येच ही पेस्ट काढून घेणार आहे. आमरस जो आहे तो काढून घेणार आहे. आता आपण पाहू शकता की इथे 300 ग्रॅम आपला मँगो पल्प झालेला आहे. आपला जर का आंबा गोड असेल तर आपण फक्त 200 ग्रॅमच साखर यूज करणार आहोत. तर जर का आपला आंबा आंबट असेल तर तुम्ही 300 ग्रॅमला 300 ग्रॅम साखर यूज करू शकता. पण माझा आंबा खूप गोड आहे, सो मी 300 ग्रॅम पल्प असताना मी 200 ग्रॅमच साखर ॲड करणार आहे. तर आता जी ही 200 ग्रॅम साखर आहे माझ्याजवळ पाहू शकता आपण वेट मेजर करू. साधारण 1.5 वाटी ही साखर होते. सो मी अगदी मेजरमेंटने 200 ग्रॅम साखर घेतलेली आहे. 300 ग्रॅमसाठी 200 ग्रॅम आपण साखर यूज करू. आता ही जी साखर आहे या पल्पमध्ये ॲड करायची आहे आणि जी ही साखर आहे ती अशी पूर्ण पल्पमध्ये आपण मिक्स करून घेणार आहोत. आपण कुठेही हे प्रीमिक्स बनवताना प्रिझर्वेटिव्ह यूज करणार नाही, फक्त साखर आणि आंब्याचा जो पल्प आहे मँगो पल्प तोच यूज केलेला आहे. ते पण अगदी ताजा फ्रेश आंब्यापासून. आपला पाहू शकता कलर देखील खूप सुंदर असा आलेला आहे. आता हे जे मिश्रण आहे ते आपल्याला काही विरघळायचं नाही. साखर जी अखंड आहे ती अशीच ठेवायची आहे. आता 1-2 पसरट जे प्लेट्स असतात मोठ्या प्लेट्स त्या आपण घेणार आहोत. आता हा जो पल्प आहे आपण साखर विरघळून घेणार नाही, मोठे क्रिस्टल साखरचे आहेत. आता ही जी प्लेट आहे पसरट प्लेट त्याच्यामध्ये आपण हे पसरून घ्यायचं आहे. साधारण 1-2 पळी या प्लेटमध्ये बसेल असं पातळ असं छान असं पसरून घ्यायचं आहे. आपल्याला हे कुठेही उन्हामध्ये वाळवायचे नाही. उन्हामध्ये जर का आपण ठेवलं तर आणखीन पुन्हा साखर मेल्ट होते. सो आपण अशा पद्धतीने हे घरामध्येच खिडकीजवळ वाऱ्याला ठेवायचं आहे. हे असं अगदी पातळ पसरवायचे आहे आणि आता आपण हे प्लेट्स खिडकीमध्ये वाऱ्याला ठेवायचे आहेत. याच्यावर माशा बसू नये म्हणून एखादं पातळ कापड जर का असेल आपल्याकडे तर ते देखील कॉटनचं कापड झाकू शकता. सो मी इथे कापड झाकून छान खिडकीजवळ ठेवते आहे. आपण बघूयात 3 ते 4 दिवसामध्ये हे खूप छान ड्राय होईल. अशा 3 प्लेट्स आपल्या मस्त खिडकीत वाऱ्याला आहेत. तर आपण झाकून ठेवू शकतो. याला मुंग्या लागू नयेत म्हणून आपण खाली एखादी पाण्याची जी वाटी असते थोडीशी मोठी पसरट वाटी पाण्याची भरून खाली ठेवू शकतो आणि मग त्याच्यावर या प्लेट देखील ठेवू शकतो. सो मी आमच्या इथे मुंग्या तरी काही नाहीत, पण या सगळ्या गोष्टींची आपण प्रिकॉशन घेऊन इथे मस्त असं खूप सुंदर असा मँगो पल्प वाळत ठेवलेला आहे. तर आपण पाहू शकता की खिडकीमध्ये ऊन आलेलं आहे, पण आपल्याला ऊन जर का आलं तर त्याचा कलर चेंज होतो, थोडा काळपट होतो, म्हणून आपण थोडंसं सावलीतच ठेवणार आहे. तर आता आपण पाहू शकता की ते कसं जेलीसारखं झालेलं आहे. तर थोडंसं आपण जे उलातनं आहे त्याने हे हलवायचं आहे. हे बघा कसं त्याचं जेली टाईप झालेलं आहे. पूर्ण असं जेली टाईप ते मँगोचं झालेलं आहे आणि वरचा जो भाग आहे तो पूर्ण वाळलेला आहे. तर हे जे संपूर्ण हे आहे आपण आमरस जो आहे तो उलातण्याने असं थोडासा हलवून घ्यायचा आहे. आपण हा दुसराच दिवस आहे डे 2. तर बघू शकता की थोडासा असा कडकपणा आलेला आहे. जो पातळ लेअर आहे ना त्याला अगदी असं कडकपणा आलेला आहे. थोडंसं आपण हे मिक्स करून हलवून मग पुन्हा वाळत ठेवायचं आहे. आपण पाहू शकता की मी जो साईडचा मँगोचा पल्प आहे तो साईड प्लेटमधून बाजूला केलेला आहे आणि आता त्याची कशी आंबा पोळी टाईपसुद्धा निघतं पहा. तर हा आपला फक्त आंबा वाळवायला ठेवल्याचा दुसरा दिवस आहे आणि तरी देखील ही पोळी खूप सुंदर अशी निघते आहे. तर अशी आंबा पोळी देखील होऊ शकते. तर मी असं पुन्हा उलटं करून त्याला पुन्हा वाळत ठेवलेलं आहे आणि मग नंतर आपण अशा पद्धतीने त्याला
काढून घ्यायचं आहे प्लेटमधून आणि मग पुन्हा वाळत ठेवायचं आहे. ते थोडंसं कडक झालं पाहिजे. तरी साधारण 3 ते 4 दिवस लागतात आपल्याला. तर अशा पद्धतीने आपण आंबापोळी देखील करू शकतो. गुळपोळीसुद्धा आपण आता यामध्ये साखर घातलेली आहे. आपण गूळ घालून देखील ही गुळपोळी आंबापोळी करू शकतो. आता आपण पाहू शकता की अगदी वाळलेलं आहे, हे असं कुरकुरीत झालेलं आहे. तर आपण हे जे प्लेटमध्ये मँगो पोळी जी आहे किंवा जो आमरस आहे तो अगदी वाळलेला आहे आणि आपण हे जे आहे ते सगळं प्लेटपासून बाजूला करून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने हे आपण संपूर्ण जे आहे ते काढून घ्यायचं आहे. खूप छान असं वाळलेलं आहे. आणखीन 2 दिवस आपण ठेवणार आहे. काही जर का जो जाड राहिलेला भाग आहे तो जर का वाळला नसेल तर आपण थोडा आणखीन 1-2 दिवस याला उन्हामध्ये ठेवणार आहे. सावलीमध्ये वाळवलं तरी देखील चालेल, उन्हातच वाळवलं पाहिजे असं काही नाही. मी खिडकीत वाऱ्याला ठेवलेलं आहे. तर सकाळी थोडंसं तिथे ऊन येतं आहे आणि खूप सुंदर असं हे ड्राय झालेलं आहे. स्टार्ट. आता आपण पाहू शकता की आपण हे प्लेटपासून जे आहे ते वेगळं केलेलं आहे आणि हे थोडंसं एकत्र करते आहे जेणेकरून जे काही पातळ जो भाग आहे किंवा जो ओला भाग आहे, इथे पाहू शकता आपण थोडासा ओलसर भाग आहे. तर हा ओलसर भाग थोडंसं वाळला पाहिजे, सुकला पाहिजे. काही पार्ट जो आहे तो अगदी कडक झालेला आहे. आपण पाहू शकतो की हा पार्ट अगदी कडक झालेला आहे. तर अशा पद्धतीने हा पार्टसुद्धा पूर्ण कडक होण्यासाठी हे बघा, हे पूर्ण कडक झालेला आहे. हा सगळा जो पार्ट आहे, पोर्शन आहे, तो सगळाचा कडक झाला पाहिजे. जो काही ओला भाग आहे तो थोडंसं सुकण्यासाठी आपण इथे ठेवलेला आहे. त्याचबरोबर आपण बघू शकता की इथे थोडंसं जे आपण घट्ट जाडसर घातलेलं होतं आमरस, तर त्यामुळे तो ओला राहिलेला आहे. तर याला आणखीन सुकण्यासाठी 2 दिवस लागतील. तर साधारण 4 दिवसाचा पिरियड जातो आपल्याला हे आंबा पावडर करण्यासाठी. होऊ शकता की जे आपलं मँगो पल्प आहे तो संपूर्ण वाळलेला आहे, अगदी कडक झालेला आहे. आता तो आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक करून घेऊ. तर याची पावडर करून घेणार आहोत आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून. आता आपण पाहू शकता की अगदी खूप सुंदर अशी फाईन पावडर तयार झालेली आहे, मँगो पावडर. तर आपण ही एका एअरटाईट कंटेनरमध्ये पॅक करून ठेवायची आहे. हीच पावडर आपण वर्षभर सरबतामध्ये देखील वापरू शकतो. अशा पद्धतीने आपलं मँगो प्रीमिक्स तयार झालेलं आहे. आपण ही जी मँगो प्रीमिक्स बनवलेलं आहे, जे की पावडर आहे मँगो प्रीमिक्स, त्याच्यापासून आपण आज सरबत बनवणार आहे. तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपल्याला मँगो मिळतो, आंबा मिळतो, पण इतर वेळेला आपल्याला आंबा खाण्याची इच्छा झाली तर हे खूप सुंदर एक ऑप्शन आहे मँगो प्रीमिक्स. तर इथे मी 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे, थंड पाणी घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये 1 ते 1.5 चमचा मी इथे मँगो प्रीमिक्स घेतलेला आहे. आपण पाहू शकता की सरबताला खूप सुंदर असा कलर आलेला आहे आणि हे जे मँगो प्रीमिक्स आहे ते संपूर्ण विरघळलेलं आहे पाण्यामध्ये. घालणार आहोत 1 चमचा आपण इथे सब्जा बी भिजत घातलेला आहे, त्यातला 1 चमचा आपण सब्जा बी इथे यूज करणार आहोत. त्याचबरोबर आपण इथे जे आईस क्यूब घेतलेले आहेत ते देखील यूज करणार आहे. सरबत जर असेल तर सरबतामध्ये देखील वर मीठ यूज करू शकतो. मी अगदी थोडंसं मीठ सॉल्ट यूज केलेलं आहे, त्यामुळे त्याला आणखीन खूप सुंदर टेस्ट येते. आपण पाहू शकता की सरबताला कलर देखील खूप सुंदर आलेला आहे आणि कुठेही आपण प्रिझर्वेटिव्ह न वापरता आपली ही वर्षभर टिकणारी आंबा पावडर तयार केलेली आहे. त्याच्यापासून आपण सरबत बनवू शकतो. आपल्याला रेसिपी आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.